नमस्कार, मी यशोदीप वृषाली बाबासाहेब शेटे म्हणजेच वायडी बाबा. आज तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय वायडी बाबा के बोल या पेजवरती. तर आज आपण वायडी टॉकमध्ये एक अतिशय छान असे गेस्ट घेऊन आलो आहेत ज्यांचं नाव आहे विशालजी कडलक सर. विशालजी कडलक यांना भरपूर जण ओळखतात, पण खास करून आमचे अहिल्यानगरमध्ये यांची एक वेगळीच ओळख झाली आणि ती म्हणजे खास करून संगमनेरमध्ये. आता आपण जाणून घेणार आहोत एक असा विद्यार्थी ज्याचा प्रवास, शैक्षणिक प्रवास ते आज वयाच्या 22व्या वर्षी सर चांगल्या प्रकारे अर्निंग करणारा व्यक्ती म्हणायला तर हरकत नाही. आणि त्यातल्या त्यात एक फेमस व्यक्तिमत्व, त्यांच्यासोबत आज आपण मनमोकळ्या गप्पा मारणार आहे आणि त्याही त्यांच्या अनोखी शैलीमध्ये, त्यांच्या आवडत्या भाषेमध्ये आणि त्यांच्या आवडत्या लँग्वेजमध्ये. सो सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं वायडी टॉकमध्ये. धन्यवाद सर आम्हाला बोलवल्याबद्दल. अरे वा, बढिया. सो वेळ न घालवता आपल्या पॉडकास्टला सुरुवात करूयात. सर, पहिला प्रश्न, इंस्टाग्रामच्या जगामध्ये आपण बघतोय एक वेगळीच फेमची दुनिया चालली आहे. कुणी फॉलोअर्स विकत घेत आहे, तर कुणी लाईक्स विकत घेत आहे. अशा कंडिशनमध्ये एक ग्रामीण भागातील मुलगा इंस्टाग्रामवरती एवढा फेमस होत आहे. तर हा प्रवास तुम्ही का सुरू केला? मनातून असा विचार कसा आला की नाही बाबा आपण पण इंस्टाग्रामवर बनू शकतो? विचार तसा म्हणजे ना, लॉकडाऊनपासून माझ्या म्हणजे डोक्यात होतं. शाळेत असताना मुलं बोलायचे की यूट्यूबवरती, सोशल मीडिया, त्यावेळेस एवढं बूम नव्हतं. मग त्यानंतर लॉकडाऊन लागलं 2020ला. मग 2020च्या डिसेंबरमध्ये आय थिंक माझ्याकडं एक अँड्रॉइड मोबाईल आला. घरच्यांकडून घेतला क्लाससाठी वगैरे नाही का. मग त्यानंतर सुरुवात झाली खरी की यूट्यूब चालू केलं पहिलं. मग आम्ही घरीच असे हिंदीमध्ये ब्लॉग बनवायचो. हिंदीमध्ये. मग त्याला व्ह्यूज नव्हते येत. आता नवीन एवढं एडिटिंग काहीच माहित नव्हतं, बरोबर, म्हणजे या क्षेत्रामध्ये काय असतं. मग नंतर हळूहळू चालू झालं. मग नंतर गॅप पडत गेला मध्ये. मग शिक्षण तर चालूच आहे, आत्ता पण चालू आहे आणि तेव्हा पण चालू. बाय द वे, तुमचं आता शिक्षण काय चाललंय? माझं आता FY BSc केमिस्ट्री कम्प्लीट झालंय. FY ला असताना आज 50,000 पेक्षा जास्त फॉलोअर्स आहे. आणि पुढचा एक प्रश्न येणार आहे तो म्हणजे अर्निंग. पण आपल्याला ऑडियन्सला शेवटपर्यंत थांबून ठेवायचंय. सो सर, तुम्ही शब्द देताय ना की शेवटी तुमची अर्निंग तुम्ही सांगणार आहे. येस. विशालजी, तुम्हाला सर म्हणण्याऐवजी डायरेक्टली विशाल बोललो तर चालेल? ओके, कारण आपण एकाच वयातले आहोत. तर विशाल, माझा पुढचा एक प्रश्न तुम्हाला आहे. तुम्ही व्हिडिओ स्टार्ट केल्यात, पण आजकाल आहे ना कुणालाही वाटतं की नाही बाबा आम्ही इंस्टाग्राम वरती जावं, आम्ही युट्यूब वरती जावं, व्हिडिओ अपलोड करावे आणि पैसे भेटावेत. मी स्वतः गेल्या 9 वर्षापासून कॉन्टेंट टाकत होतो. आत्ता कुठेतरी मला सक्सेस भेटलं. आणि तुम्हालाही जवळपास तुम्ही म्हणताय 2020 पासून, आणि तुम्ही आता सक्सेसफुल झालाय 2024 मध्ये. म्हणजे एक 9 वर्षाने एक होतं, एक 4 वर्षाने एक होतंय. लोकांना वाटतं आपण रात्रीतून फेमस झालो. मग खरंच हे आपण रात्रीतून फेमस होतो का? नाही. ते वाक्य प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, म्हणजे तसंच आहे काहीतरी. का कोणत्याही गोष्टीला वेळ द्यावा लागतो, मग त्यानंतर हळूहळू होत जातं नाही का. म्हणजे एडिटिंग असेल, आता हे दिसतंय, त्यामागं मेहनत असतेच. आता कोणताही क्रिएटर असो, पण त्यामागं त्यांनी तेवढी मेहनत दिलेली असते. म्हणजे एडिटिंग असो किंवा ते व्हिडिओचं कॉन्टेंट असो, त्यानुसार ते हळूहळू बूम होत चालतं. आणि म्हणजे कोणतीही गोष्ट एका रात्रीत फेमस होत नाही किंवा बरोबर येत नाही, त्यासाठी कष्ट असतात असं. अगदी बरोबर, अगदी बरोबर. सो आता हे जे नवीन तरुण मुलं आहेत त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल बा? सल्ला तसा काय, म्हणजे मी एवढा सल्ला नाही देऊ शकत. पण मग कोणत्याही गोष्टीमध्ये जर आपण पडलं, म्हणजे फील्ड कोणती असो, त्यामध्ये जर आपण उतरलं ना 100% द्यायचं. मग त्या मागं पुढं पाहायचं नाही का बाबा गेला पुढं मग थांबा असं नाही. गेला संपला. त्या रस्त्याला जर लागला तोच रस्ता निवडायचा. फोकस ठेवायचा. फोकस ठेवायचा. कन्सिस्टन्सी तर लय महत्वाची आजकाल. आणि कधी असं स्वप्न बघितलं होतं का त्याला आपण शिर्डीत आलोय आणि शिर्डीत आता समजा आपण आल्यानंतर, आता जसं आपण इथे आलोय, तर इथं आल्यानंतर आपल्याला फॉलोअर्स भेटले बा, आणि ते फॉलोअर्स भेटल्यानंतर ते म्हणताय की सर आम्ही तुम्हाला फॉलो करतोय बा, म्हणजे मी तुमचं बघितलं की ज्या पद्धतीने तुम्हाला भेटतंय, असं कधी स्वप्न बघितलं होतं का तुम्ही? स्वप्न आता ग्रामीण भागातले पोरं आपण आधी दाखवायला आपल्याला स्वतःला मोबाईल वरती पाहायचं, म्हणजे थोडं लाजल्यावानी व्हायचं. पण आता समजा एवढा छोटा मुलगा आहे, तो माझे व्हिडिओ बघतो, मग तो म्हणतो दादा तुला कुठेतरी पाहिले, मग त्याला आठवत नाही. मग ते असं भारी वाटतं एकदम नाही का असं. मग एवढं प्रेम वगैरे त्यांचं भेटतं. आणि त्याच गोष्टीसाठी बाकी आपल्याला फेम तर भेटतीच, पण मग प्रेम भेटणं पण महत्वाचं आहे. म्हणजे
या आता सोशल मीडियामध्ये आता अवघड आहे ना असं. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि म्हणजे भरपूर जण कॉन्टेंट बनवतात पण प्रत्येकालाच सक्सेस भेटत नाही. शेवटी तुमचं बोलण्याची कला वगैरे मॅटर करते. आता मला तर एवढं माहिती आहे की तुम्ही हिंदीत केलं म्हणजे तुमची भाषा तर वेगळी असेल. मग तुमची भाषा बोलण्याची म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी लोक फॉलो करण्याचं कारण काय असतं की तुमची जी बोलण्याची शैली आहे ती, मग ती शैली म्हणजे नेमकं काय, तुम्ही काय असं शैलीमध्ये काय ती स्वतःची तुमची डायरेक्टली घरची बोलण्याचीच लँग्वेज आहे की काय बुवा? म्हणजे घरचीच आहे. आता समजा आपण लहानपणापासून जेव्हा आई मातृभाषा असते आपली, आणि आपल्या इकडे कसं अहिल्यानगर संगमनेर नगरी भाषा एक तिला वेगळाच लय आहे. म्हणजे आपण जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात गेलो तर आपल्याला पहिलं तू नगरचा आहे, तू नगरी, मग लगेच ओळखी द्या. म्हणजे ओळख आपल्याला त्या भाषेमुळेच एक प्रकार. बरोबर. मग त्यामुळे ते होत गेलं हळूहळू. पब्लिकला आता आवडतं का भाऊ आपण रोज बोलतो त्या भाषेत हा व्हिडिओ बनवतो, किंवा मग ही जागा म्हणजे नाही का समजा संगमनेर शहर असेल किंवा मग वेगवेगळ्या ठिकाणी जातो मग ते दाखवतो, असं भारी वाटतंय असं बघायला असं. बरोबर. आता अजून एक मला एक प्रश्न येतो तो म्हणजे काय की आता आपण रेग्युलर कॉन्टेंट बनवतो. आता मी पण भरपूर कॉन्टेंट बनवायला जातो. काही किस्से होतात बा मजेशीर. तर आता एवढ्यात रिसेंटली एखादा काही किस्सा झालाय का तुमच्या बरोबर? म्हणजे आता जर एखाद्या मी प्रमोशनला गेलो वगैरे, प्रमोशन शूटिंगला, मग तिथं आपली ऑडियन्स तर येतीच आता, पण मग आपल्याला आता समजा त्यांना पण भेटायचं, आपलं काम पण करायचंय, मग पहिलं त्यांना वेळ द्यावा लागतो. मग असं आपला एखादा फॉलोअर्स येतो तो त्याला एवढं म्हणजे एक्साइटमेंट असती, एवढा आनंद असतो, आनंद वेगळाच असतो. म्हणजे आधी कळतच नाही का नेमकी याला काय होतंय म्हणजे नाही का. मग त्याला समजावं लागतं, मग त्याला थोडाफार वेळ द्यावा लागतो, मग आपल्या कामाकडे असं. बढिया. पण नाही मला असं विचारायचं एक स्पेसिफिकली एखादं झालेलं पोपट, एखादा झालेला किस्सा, एखादा असा अनुभव जो तुम्ही अनुभवलाय या कॉन्टेंट क्रिएशनच्या जर्नीमध्ये, ज्यावेळेस तुम्ही पब्लिक मध्ये गेला, एक तर तुमचा पोपट झालाय किंवा तुमच्या ऑडियन्सचा पोपट झालाय, किंवा एखाद्या वेळेस असाही सीन होऊ शकतो की व्हिडिओला एनर्जी मध्ये रेकॉर्ड केलाय तुमचा ऑडिओच रेकॉर्ड नाही झाला होते. असं काही शेअर करा ना. म्हणजे आता समजा काय वेळेस काय होतं, आपण व्हिडिओ बनवलाय तो, पण त्याला आपण 1 तास एडिटिंग केली समजा, किंवा मग तो व्हिडिओला एवढी मेहनत घेतली आणि तो व्हिडिओ समजा करप्ट झाला, किंवा मग त्या क्लिपच करप्ट झाल्या, किंवा मग ते एक्सपोर्ट नाही झालं, किंवा अपलोडिंगला प्रॉब्लेम, भरपूर प्रॉब्लेम येतात. मग हळूहळू त्याच्यातून शिकायला भेटतं नाही का. मग ते असं चालूच असतंय असं प्रॉब्लेम. बर. आता आणखीन एक पुढचा प्रश्न थोडासा वैयक्तिक आहे पण विचारायचा आहे. आता तुम्ही पण फर्स्ट इयरला आहे कॉलेज लाईफ मध्ये, मग आता एखादी मुलगी तर कधीतरी आवडली असेलच किंवा आवडत असेल नसेल, आता तो पर्सनल प्रश्न आहे, पण समजा एखादी क्रश तर नक्की असेल. नाही आता क्रशचं कसं आहे म्हणजे आता मध्यंतरी म्हणजे क्रश तर आता ते एवढं काही ती कॉमन गोष्ट झाली. आता मला आता समजायला लागलं, मॅच्युरिटी चांगल्यापैकी आली. मग मी आता अशोक सराफांचं एक वाक्य ऐकलं होतं की तुम्ही दिसता कसे याला महत्त्व नाही, तुम्ही काम काय करता, तुम्ही कोणत्या क्षेत्राचं पण काम काय करता आणि काय मेहनतीने काय जिद्दीने करता याला फार महत्त्व आहे. त्याच्यामुळं मी सध्या आता माझ्या कामावरतीच फोकस 100% डायरेक्ट. क्या बात आहे. डायरेक्ट म्हणजे एवढं काम करायचं आणि संध्याकाळी झोपून जायचं, दुसऱ्या दिवशी परत नव्याने सुरुवात. परफेक्ट. म्हणजे आता मला तुम्हाला सांगायला आवडेल की इथे भरपूर सारे विद्यार्थी पण बघत असतील. एक ते भाग मिल्खा भाग मधला एक सीन आहे, ते काय करतात की माझ्या मते ऑस्ट्रेलियाला जातात आणि तिथे गेल्यावरती ते त्यांना पहिल्यांदाच गोऱ्या गोऱ्या मुली बघायला भेटतात. मग ते इतके ड्रिंक करतात त्या दिवशी रात्री, इतकी बिअर पितात की दुसऱ्या दिवशी ते क्वालिफाईंग मॅचलाच क्वालिफाय होत नाही आणि त्यांना घरी यावं लागतं. मग ते आरशासमोर जातात आणि असं स्वतःला मारतात, नाही तू क्यों पीछे रह गया, क्योंकि तुझे डिस्ट्रॅक्शन मिला लडकी. आणि त्यानंतर इंडियात येतात, इंडियातली एक अतिशय सुंदर स्त्री म्हणता येईल जी त्यांच्या समोर स्विमिंग पूल मध्ये येते आणि त्यावेळेस ते तिला ते डायलॉग देतात, गलती तेरी नहीं है गलती मेरी है मैं भटक जाता हूँ. आणि मग त्यानंतर ते जे फोकस करतात म्हणजे अक्षरशः माउंटेन वरती जाऊन ते रनिंग करून पर अक्षरशः त्यांच्याकडून पर अगदी रक्ताच्या उलट्या होतात, पण अगेन ही प्रूव्ह हिमसेल्फ. आणि मिल्खा सिंगचा त्यांनी किताब घेतला आणि आजपर्यंत 80 पैकी 77 पेक्षा जास्त तर रेस त्यांनी जिंकलेले आहेत बुवा. म्हणजे त्या लेवलला तो व्यक्ती जाऊन पोहोचलाय ओनली बिकॉज ऑफ फोकस. म्हणजे हा पॉईंट मला तुमचा खूप आवडला की सध्या माझा फोकस फक्त आणि फक्त काम आहे. आणि माझाही तो अनुभव आला की मी जानेवारीपासून आजपर्यंत जेव्हा माझ्या कॉन्टेंट क्रिएशनवरती फोकस केला तर जी ग्रोथ मला 9 वर्षात नाही भेटली ती ग्रोथ सोशल मीडियावरती मला आज
फक्त 3 ते 4 महिन्यामध्ये भेटली बॉ. सो डेफिनेटली हा खूप छान पॉईंट होता. पण तरी पण मी पूर्ण त्या मुद्द्याला हात घालणार आहे, कारण माझ्या मुद्द्याचं मला उत्तर भेटलेलं नाही आणि जोपर्यंत मला मुद्द्याला उत्तर भेटत नाही तोपर्यंत मी मुद्दा सोडत नाही. तर 10वी पर्यंत तरी एखादी क्रश असेल ज्यावेळेस तुम्ही मॅचवर नव्हतात? आता म्हणजे ते सांगायचं झालं म्हणजे 10वी पर्यंत आणि 12वी पर्यंत एक वेगळाच आपल्याकडे लोड असतो, म्हणजे नाही का एवढे टक्के पडले पाहिजे, घरातल्या एवढ्या पोराला एवढे स्मार्ट आहे अरे बंदा, ये बंदा बोलताच नाहीये. नाही आता रिअल परिस्थिती सांगतो, म्हणजे 11वीला आलो सायन्सचा लोड, म्हणजे सायन्स फील्ड घेतलं, विषय निघणं महत्वाचं आहे, पास होणं महत्वाचं, टक्के तर लांबची गोष्ट आहे, पास झालं पाहिजे पहिलं, असं असा विषय. परत जाऊ द्या चला. क्लास मधल्या पोरी ज्यावेळेस तुम्ही क्लासमध्ये एंटर करतात ऍज अ इन्फ्लुएन्सर, मग काय काय नेमकं ज्यावेळेस समजा तुमची एखादी व्हिडिओ लय व्हायरल झाली आणि त्याच्यानंतर क्लास मधल्या मुलींची रिएक्शन आणि पोट्ट्यांची रिएक्शन, आपल्या मित्र काय म्हणतात त्याच्यात मी जास्त इंटरेस्टेड आहे. मित्रांचं कसं आहे माहिती का, सगळे मित्र माझ्या सोबतच राहतात, म्हणजे आम्हाला जायचंय कुठं सगळे मित्र व्हिडिओ मध्ये चालला, इकडे चाललो तिकडे चाललो, म्हणजे आपली कॉमेडी पण असते व्हिडिओ मध्ये, म्हणजे निखिलनं हे केलं, मयूरनं असं, म्हणजे आपलं चालूच असते. मग पोरं आता आपल्याच समजत, म्हणजे नाही का मित्र आहे बुवा पुढे चाललंय, पोरांचं एकदम सपोर्ट, पोरांना म्हणलं आपल्याला इकडे जायचंय, तो म्हणणार विशाल असं असं जाऊ आपण. आणि मुलींचं सांगायला गेलं तर स्टार्टिंगला मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा म्हणजे एवढं हे नव्हतं, पण नंतर चर्चा व्हायला लागली, म्हणजे कॉलेजमध्ये बाहेर, मग मुली म्हणायला लागल्या आमच्याकडे याचं लय कौतिक होतंय बरं का, असं असं आहे, असं असं आहे, हा असं म्हणजे गोष्टी असतातच. बरोबर. किती प्रपोज पडले आता? नाही प्रपोज म्हणजे सांगण्यासारखं नाहीये, म्हणजे सांगण्यासारखं नाहीये, म्हणजे प्रपोज पडलेले आहेत. हा म्हणजे आता ते मुलगा आहे म्हणले होती साहजिक आहे, पण मग कसं आहे काम महत्वाचं आहे, मी आता कामच. बरं आकडा तर सांगा किती प्रपोज पडले? आकडा नाही सांगता येणार आता. अरे बापरे. म्हणजे आकडा म्हणजे आता मी एवढं मोजलं नाही असं, म्हणजे बरं पडी एवढे पण नाही असं. चलो काही नाही, काय आपलं शेवटी युथ बघतोय त्याच्यामुळे हे प्रश्न विचारणं गरजेचे आहेत. आणि मलाही थोडीशी क्युरियोसिटी होती की एक 50,000 फॉलोअर झाल्यावरती किती प्रपोज येतात. बाय द वे चला तो मुद्दा बाजूला ठेवूयात, नेक्स्ट मुद्द्यावरती जाऊयात. मित्रांनो मला पण माझ्या प्रश्नाचं उत्तर भेटलेलं नाहीये, तर निखिल, मयूर आणि अजून कोण म्हटले? अभिराज, संकेत, अजून हाय भरपूर आहे काही, राहुल सर, अजून अनिरुद्ध, अजून सौरभ आहे, सार्थक आहे, अजून म्हणजे बरेच आहे आता मुलांचे नाव. ओके आपण परत एकदा नाव घेऊयात. निखिल, अनिरुद्ध, राहुल, सौरभ, सार्थक, मयूर, अभिराज असे. हा तुम्हाला सगळ्यांना तुमच्या रिलेशनशिपची शपथ आहे, तुम्हाला भाऊच्या क्रशचं नाव कमेंट मध्ये टाकायचंय. जर आलं नाही तर बघा भाऊ रिलेशनशिपची शपथ दिली, बाकी तुम्ही काहीही करा. ओके चलो बॅक टू द पॉइंट. सर आता भविष्यातला प्रवास काय ठरवलाय? आता भविष्यातला प्रवास असा आहे, म्हणजे अजून काही ठरवलेलं नाही, म्हणजे हे चालू करण्यामागे असं काहीच ठरवलेलं नव्हतं की मला तर म्हणजे असं पैसा कमवू, फेम कमवू असं नव्हतं या मागं. म्हणजे एक चालू केलं आणि मग ते व्हायरल झालं आणि मग एवढं प्रेम भेटायला लागलं पब्लिकचं. क्या बात आहे. ओके पण तुम्ही असा काही विचार केला असेल ना, आता BSc फर्स्ट इयरला आहे, मग BSc नंतर पुढे काय एज्युकेशन घेऊन काय असं प्रोफेशनल जॉब करायचा आहे, पण ते करता करता मला तुमच्यामध्ये विनायक माळी दिसतोय. म्हणजे असं वाटतंय की वहाँ पे कोकण का विनायक माली है, यहाँ पे हमारे मध्य महाराष्ट्र में या फिर पश्चिम महाराष्ट्र में हमारे पास महाराष्ट्र का विशाल कडलगे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे आता मी शिक्षण तर घेणारच आहे, म्हणजे डिग्री कंप्लीट करणार आहे पहिली, आणि मग हे आपला प्रोफेशन म्हणजे आवड आहे, छंद आहे, यामध्ये जसं जसं ग्रो होईल तसं इकडे शिफ्ट व्हायचं किंवा मग तिकडे पण, दोन्ही पण करायचं, सध्या काहीच सोडायचं नाही. कारण घरी आता सगळे सपोर्ट करतात, पण माझी घरी आता सपोर्ट करतात, पण मग घरचे यांचं असं असतं किंवा मग पाहुण्यांचं किंवा मग नातेवाईकांचं किंवा काहींचं असतं की बाबा हे काय करते, व्हिडिओ बनवते, किंवा मग आता हे शाळेत शिक्षण घेते पण मग पुढं काय बाबा असं यायचं. बरोबर. पण मग शिक्षण पण घ्यायचं आणि हे तर चालूच ठेवायचं. आता याच्यामुळे सर्व काही हे काय बंद करता येणार, म्हणजे करायचा विचार पण नाही करून पण उपयोग होणार नाही, कारण आता तुम्ही ग्रोथ मध्ये चाललायत असं. बरोबर. तर आता पुढचा एक प्रश्न असा आहे की ज्यावेळेस आपण कॉन्टेंट बनवतो ना, तर मला चांगला अनुभव आला की ज्यावेळेस मी कॉलेजला होतो कॉन्टेंट बनवायला सुरुवात केली होती यूट्यूबवरती, मग माझी पहिली व्हिडिओ मी 2016 की 17ला टाकली होती, म्हणजे आजपासून 9-1 वर्षापूर्वी लांब. तर त्यावेळेस मला घरातून खूप शिव्या बसल्या होत्या, रिलेटिव्स पण शिव्या घालायचे, येडं काही करतं बुवा, ड्रॉप पडला आणि खुशाल व्हिडिओ बनवून राहिलंय बुवा.
म्हणजे त्यावेळेस आपल्याला तेवढा सपोर्ट नव्हता, पण आज आपलं सक्सेस या ठिकाणी दिसतंय. तर अशा वेळेस तुम्ही त्या फेज मधून आलायत आलोय. आणि माझ्या मतानुसार तुम्ही अशा ठिकाणाहून आलायत की अशा खेडेगावातून आलाय, त्यातल्या तुमच्या घरातले पण जास्त एज्युकेटेड असतील नसतील, म्हणजे त्याबद्दल मला कल्पना नाहीये. पण ज्यावेळेस आपण खेडेगावात असतो ना, आपल्याला ऍज अ कॉन्टेंट क्रिएटर म्हणून होण्याचं स्वप्न आहे, त्यावेळेस खूप जास्त स्ट्रगल असतं. कुणी येतं आणि खास करून घरातले रिलेटिव्ह, अरे असे लय झाले आणि ते घरीच बसलेत, मग आमच्या गल्लीत तो आता हे झालं ते, हे फुकटचे सल्ले त्यांना रिले राहतात, काही म्हणजे राहतात परिसरातले. अशा वेळेस फक्त एकच साथ देतो तो म्हणजे आपला मित्र. मग या मित्रांव्यतिरिक्त घरातनं सपोर्ट होता का, आणि पहिला होता का ना आता आहे का? म्हणजे आता सपोर्ट आहेच आहे 100%. पहिलं म्हणजे आता मी 3 वर्षापूर्वी चालू केलं यूट्यूबवरती. मी आधी असेच म्हणजे व्लॉग टाकायचो, त्याच्यानंतर मग कॉमेडी व्हिडिओ बनवायला लागलो आम्ही. शिवाय अजून पण यूट्यूब चॅनलवरती माझ्या. आणि मग त्यानंतर मागच्या उन्हाळ्यामध्ये काय झालं, मी आधी DED केलेलं आहे, म्हणजे डिप्लोमा इन एज्युकेशन. वाव, ग्रेट. म्हणजे माझे वडील स्वतः जिल्हा परिषदचे शिक्षक आहे, त्याच्यामुळं मग त्यांचा रेफरन्स होता की कर बा तू चांगले. मग त्यानंतर मी क्लाससाठी नाशिकला गेलो मागच्या वर्षी. आणि मग तिथं अभ्यास पण होता, क्लास पण होते, पण म्हटलं नवीन काहीतरी करू नाही का. मग मी कॉमेडी व्हिडिओ बनवायला लागलो यूट्यूबवरती, इंस्टाग्रामवरती नाही, कारण इंस्टावरती लगेच ती असं वेगळं लाजल्यासारखं आहे. बरोबर. मग सुट्ट्यांना आलं का इकडे, मग वडील म्हणायचे हे काय चालू केलं तो नाही का. त्यांना यूट्यूबला दिसायचं ते व्हिडिओ यायचे, मग म्हणायचे हे काय चालू केलंय तो, अभ्यासाकडे लक्ष दे, याच्यात काय नाही असं तसं. मग त्यानंतर मी घरी आलो तर मग मी वावरात कामाला वगैरे, मग मम्मीने त्यांची बाईट घे, आजी आपली आजी पण आहे, आजीचे जास्त व्हिडिओज राहतात म्हणजे माझ्या ह्याच्यात, मग आजीचे बाईट, मग ते चालू झालं हळूहळू. मग मी 7-8 महिन्यापूर्वी आपलं व्लॉग स्टार्ट केले. म्हणजे मला व्लॉगिंगची आवड होती पहिली, पण ती जमत नव्हतं, म्हणजे नाही का एडिटिंग हे सगळ्या गोष्टी माहीत नव्हत्या. मग मी नॉलेज घेतलं हळूहळू त्याचं. मग 6-7 महिन्यापूर्वी चालू केलं. मग माझ्या मोठ्या बंधू आहे म्हणजे भाऊ आहे, आता ते म्हणजे त्यांचा पहिला सपोर्ट लागला. त्यांनीच मला सांगितलं एक कॉन्टेंट पकडून घे आणि त्याच्यातच ग्रो कर नाही का. मग त्यांचा सपोर्ट चालू झाला, मग व्हिडिओ व्हायरल व्हायला लागले हळूहळू. मग यूट्यूबची मी इंस्टाग्रामवरती चालू केलं. पहिलाच व्हिडिओ आपला 1000+ गेला. आता अकाउंट प्रायव्हेट आहे आपलं, ते पब्लिक करायचं, मग तो व्हिडिओ टाकायचा आणि मग तो 1000च्या वरती गेला, वेगळेच आनंद राहायचा. बरोबर. मग तो गेला, जी प्रवास तिथून चालू झाला. मग घरचे म्हणायचे बा, म्हणजे आधी स्टार्टिंगला की बा हे यांनी चालू केलंय, मग मोठे बंधू म्हणायचे नाही त्याला करू द्या, आता ते काय होईल तो करील सगळं. मग हळूहळू चालू झालं आणि आता कुठेही भेटलं का असं तर वडिलांना म्हणतात तुला झाकून टाकलंय म्हणजे असं एवढा फेमस आहे असं. बरोबर. नाही, व्हेरी नाईस. म्हणजे आणि तुम्ही आता जी गोष्ट बोलले ना की तुमच्या मोठ्या भावाने सांगितलं की एक कॉन्टेंट धरून चल, तर सोशल मीडियामध्ये एक गोष्ट आहे ती म्हणजे काय की तुमचा हा जो फोकस आहे ना तो खूप मॅटर करतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये जीवनात कशातही जा तुम्हाला फोकस लय मॅटर करतो. कारण आहे ना, एक मी आता रिसेंटली एक बुक वाचलं होतं, त्याच्यामध्ये बघितलं बिल गेट्स यांचा एक विचार आहे की बिल गेट्स म्हणतात मी सक्सेसफुल का झालो, तर बिकॉज ऑफ मी खूप कमी गोष्टींवरती फोकस केलं म्हणून मी सक्सेसफुल झालं. आणि अजून एक आहेत ते तुम्हाला हे माहित आहेत का, आपले जगातले सर्वात मोठे त्यांना आपण फायटर म्हणू शकतो, ब्रुसली काय म्हणतात माहितीये का, मला 10,000 किक मारणाऱ्यांची भीती नाही वाटत. किक म्हणजे लाता मारण्याची भीती नाही वाटत. 10,000 प्रकारच्या, तू उलटी मार तिरपी मार आम्हाला फरक नाही पडत. पण एक माणसाने जर एकाच किक मारण्याची जर 10,000 वेळेस प्रॅक्टिस केलेली असेल ना तर त्याची मला भीती वाटते. कारण त्या एका लातीत मी खल्लास होऊ शकतो, कारण त्याची तेवढी प्रॅक्टिस झालेली. मग त्याच पद्धतीने आहे ना, तुम्ही तुमच्या लाईफमध्ये सोशल मीडिया निवडा, नाहीतर म्हणजे विशालचंच वाक्य आहे की तुम्ही सोशल मीडिया निवडा, कोणतीही गोष्ट निवडा, पण तिला शेवटपर्यंत न्यायची ताकद ठेवा. म्हणजे जर तुम्ही जर ती ताकद ठेवली ना 100% तुम्हाला ग्रोथ भेटतेच. तसंच हे ब्रुसलीचं सुद्धा एक्झाम्पल आहे. तुम्ही एकच गोष्ट निरंतर करत राहा, सिंपल आहे राव, एक पाण्याचा थेंब आहे जो सतत जर एका दगडावरती पडत राहिला ना तर तो दगड फोडायची ताकद ठेवू शकतो. तर तुम्ही कंटिन्युटी कशातही ठेवा, मग ते सोशल मीडिया असू नाहीतर मग काही असं, तुम्हाला जिंदगीत सक्सेस भेटतात. तर सर याच्या व्यतिरिक्त जे नवीन पोर आता युट्यूब वरती व्हिडिओ बनवत आहे, आता रिसेंटली एक आमच्या गल्लीतलाच पोरगा होता, तर तो म्हणे की सर तुम्हाला माहिती का युट्यूब वरतीला पैसा भेटतो बरं का म्हणे. म्हटलं काय रे, मग तुम्हाला आता त्यांनी दाखवलं बघा, बारीक मुलं होते 2 ते
म्हटलं काय बोलतो म्हणे सर तुम्हाला माहिती का ते अमेरिकामध्ये ना नाही असं नाही बोलला तो अमेरिकामध्ये ना एक मित्त ब्लिथ आहे म्हणे ब्लिथ तर तो मित्त ब्लिथ म्हणे पैसे घेऊन व्हिडिओ बनवतो म्हणे म्हटलं काय म्हणे अमेरिकामध्ये मित्त ब्लिस्ट आहे म्हणे मग मला कळालं की ते मिस्टर ब्रिस्ट म्हणून एक बिस्ट का कोण म्हणून एक आहे बो आणि त्यांच्या व्हिडिओला अक्षरशः मिलियन्स मध्ये व्ह्यूज आहेत आणि तो व्यक्ती लिटरली बाकी काहीच करत नाही फक्त महिन्यातूनच त्याचे एखादे 2 व्हिडिओ येतात पण त्या व्हिडिओ व्हायरल होतात एवढं मोठं जर मार्केट आहे बो आज डिजिटल मार्केटिंग म्हणा युट्यूब म्हणा किंवा इंस्टाग्राम म्हणा तर याच्यामध्ये येणाऱ्या पिढीने यावं का कारण आज इंडियामध्येच मिलियन्स ऑफ क्रिएटर बनले आणि आपल्यासारखे तर ठीक आहे भाऊ पण लाखात आहेत आपल्यासारखे ज्यांचे कमीत कमी एक 50,000 1 लाखच्या आसपास फॉलोअर्स आहेत मग अशा जे काही कॉन्टेंट क्रिएटर बनताय त्यांना तुम्ही काय गायडन्स द्याल म्हणजे आत्ताच्या घडीला असं आहे का कॉम्पिटिशन एवढी आहे का विषयच नाही तिथं काहीतरी मग आता इथं सोशल मीडियाचं असं आहे तुम्ही नवीन काहीतरी घेऊन या तर ते व्हायरल आहे तर ते सक्सेस आहे असं आहे म्हणजे आणि मग रोज त्याच्यात कंटिन्युटी तर लय महत्त्वाची म्हणजे रोज व्हिडिओ टाकलेच पाहिजे त्याचबरोबर नवीन फील्डमधले म्हणजे काहीतरी नवीन आता सगळ्याच फील्ड पण जो नवीन काहीतरी करतो तो त्याला पटकन थोडं सक्सेस भेटतं असा विषय इथं ओके 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 आता राहिला विषय अर्निंगचा तर अर्निंग कोणत्या पद्धतीने होऊ शकते सोशल मीडियामध्ये अर्निंगचं तसं इंस्टाग्राम आपल्याला अजून काही 1 रुपया बी देत नाही म्हणजे बरोबर त्यांच्या युट्यूबचं आहे म्हणजे युट्यूबचे व्हिडिओज वरून आपलं चॅनल जर मॉनिटाईज असेल तर तुमची जसे व्ह्यूज जसे काउंट होतील जसे ॲड लागतील तसे ते डॉलर तयार होतात म्हणजे आपल्या याच्यात पेमेंट येतं असे बरोबर 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 आता या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचा मुद्द्याला मी हात घालणार आहे तो म्हणजे स्पॉन्सरशिप तर स्पॉन्सरशिप मध्ये कशी अर्निंग होती स्पॉन्सरशिप मध्ये चांगलीच अर्निंग आहे म्हणजे जसे तुमचं ॲव्हरेज रीच असेल व्हिडिओचा रीच आहे आता जर मी आज एक व्हिडिओ टाकतोय उद्या माझा लाखाच्या वरती जातोय व्हिडिओ तर ते मग व्हिडिओजवर असतं म्हणजे आपले जसं काय म्हणतात त्याला आपले रेट म्हणजे सोशल मीडियाचे वेगवेगळे असतात असं मग आता मी सध्या ऑफलाईनच प्रमोशन करतोय म्हणजे शॉपची ॲड असेल किंवा मग एखादा ब्रँड आहे किंवा मग एखादं ऑफिस आहे कंपनी आहे असं चांगल्या ब्रँडसोबत सध्या काम करतोय ओके आणखीन एक गोष्ट सोशल मीडियामध्ये आता म्हणजे मला काही ऑफर आल्या आहेत काही बँगलोरच्या कंपनीज होत्या समजा त्यात हे नाही का आपण म्हणतो गॅम्बलिंगच्या कंपनीज त्यांनी मला लिटरली म्हणजे इन फ्रंट ऑफ कॅमेरा मी सांगेल ही गोष्ट खोटी नाही आहे तुम्हाला वाटत असेल आम्ही आमचे स्क्रीनशॉटही देऊ शकतो सरांना पण आलेले आहेत मला पण आलेले आहेत याच्या आधी येण्याआधी आमचं डिस्कशन झालं की काही ज्या गॅम्बलिंगच्या कंपनीज आहेत त्या आम्हाला अक्षरशः लाख रुपयाची स्पॉन्सरशिप द्यायला तयार होतात 50,000 हजारची एक रील बनवण्याची द्यायला तयार होतात पण आजपर्यंत सरांनी ते काम केलेलं नाही मी ते केलेलं नाही तर तुमचं काय मत असेल त्यावरती की हे गॅम्बलिंगचे आहेत म्हणजे समजा आता समजून घ्या तुम्ही काही आपल्याला येतात त्या व्हिडिओज फॉर एक्झाम्पल आपण त्या कंपनीचे नाव नाही घेणार पण समजा फेम11 फॉर एक्झाम्पल नाव थोडं चेंज करून घ्या तुम्हाला माहिती आहे नाव कळालंय तुम्ही कमेंट मध्ये टाकून द्या त्यानंतर बाबा सर्कल 11 असे जे काय येतात तर मग अशा वेळेस तुम्ही त्यांना काय बोलाल मी त्यांना पहिले तर म्हणजे अजून हेच नाही करत म्हणजे नाही का रिस्पॉन्स नाही देत कारण त्यांचं कसं असतं की आपले व्हिडिओ बारीक पोरं पाहतात कधी म्हणजे बघतातच बरोबर आणि मग त्यांच्या 100-200 इन्व्हेस्ट कर आता मी अजून 1 पर्यंतही केलेलं नाही असं पुढं करेल का नाही माहित नाही मला पण मग आता सध्या म्हणजे पैशाच्याच मागं लागलं पाहिजे अशी गोष्ट नाही कारण नुसतं पैसाच नाही कमवायचं आपल्याला सगळंच घ्यायचंय म्हणजे प्रेम पण कमवायचे फेम तर भेटतीच आपल्याला बरोबर मग ती कंपन्या हवे तेवढे पैसे देतात म्हणजे आणि आपण जर एखाद्या प्रॉडक्टची ऍड केली तर ते ठीक आहे पण ते प्रॉडक्ट पण जेन्युइन पाहिजे म्हणजे एखादं फेक आहे प्रॉडक्ट त्याची ऍड केली म्हणजे आपल्या ऑडियन्सवरती त्याचा परिणाम होतो असं बरोबर बरोबर नाही म्हणजे खूप छान तुम्ही एक्सप्लेनेशन करताय तर आता परत येऊयात आपण पुढच्या मुद्द्यावरती तो म्हणजे काय की तुम्ही आतापर्यंत स्पॉन्सरशिप माध्यमातून किती पैसे कमावलेत आणि तुम्ही मला बोलले होते की हा प्रश्न विचारू नका नाही पण आम्ही विचारणारच आहे आणि तो एडिट होणार नाहीये हे पण सांगतो सो तुम्हाला आन्सर द्यायचंच आहे म्हणजे आता स्पॉन्सरशिपचे आता मी भरपूर म्हणजे मी जेवढे मोबाईल असेल किंवा सगळे इक्विपमेंट मी जेवढे मला व्हिडिओला पाहिजे तेवढे सगळे घेतलेले आहेत म्हणजे मला सगळं अजून आता इथून पुढं पण असं मी जास्त आपल्या स्वतःवर खर्च नाही करीत तेवढा आपल्या इन्व्हेस्टमेंट करताय आपल्या पुढच्या गोष्टींसाठी म्हणजे आतापर्यंत चांगल्यापैकी अर्निंग केलेली म्हणजे सर आयफोन वापरतायत आणि तो पण चांगला प्रो लेवलचा वापरताय त्याच्यामुळे मग अंदाज येतोय
आणि सर तसे छुपे रुस्तम आहे सर, आपल्याला आकडा नाही सांगत आहे, पण मी काय सोडणार नाही सरांना. सर तुम्हाला आकडा तर एक असं सांगा तुम्ही का 1 रुपया ते 10 रुपया ते पण चालेल, पण आकडा तर आम्हाला पाहिजे. आणि तुम्ही माझ्याशी खोटं नाही बोलू शकत, कारण मी पण मार्केटमध्ये फिरतोय आणि सरांचे माझे काही क्लायंट कॉमन येतात. म्हणजे आता ते कोण आपले केवलजी मेहता सर संगमनेरचे SS मोबाईल शॉप वाले, तर त्यांच्याशी माझं कम्युनिकेशन झालं. असं नाही की मला माहित नाहीये, मला माहित आहे की तिला काय डील होते. सो तुम्हाला एक सांगावं लागेल आकडा. म्हणजे आता मी चांगली एक मोटरसायकल स्वतः आतापर्यंत घेतली असती स्वतःची. बरं, आता मोटरसायकल सर बोलले, तर आता मग आपण डायरेक्ट विषयावरती येऊ. सर मोटरसायकल म्हणजे कोणती? हार्ली डेव्हिडसन, हायाबुसा की पल्सर वगैरे की BMW ची पण चालेल नाही, आपल्याला? आपली एवढे महागाची नाही, पण आपली जी रेग्युलर मोटरसायकलची प्राइस आता किती गेली तुम्हाला माहिती. ती मी साधारणपर्यंत आतापर्यंत म्हणजे मी असं जेवढ्या स्पॉन्सरशिप आल्या असं काउंट नाही केलं. जशी येतील तशी इन्व्हेस्टमेंट, मग तसं आता इथून पुढे जे काही होईल ते खरं असं स्पॉन्सर. बढिया 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 बढिया. म्हणजे सर खूप स्मार्टली उत्तर देत आहेत, चांगली गोष्ट आहे. आणि बरं आहे, त्यांनी तो आकडा दिलाय तर तुम्ही पकडून चाला. सर काही बोलू, पण सरांनी कमीत कमी 2 ते 5 पर्यंत कमवलेले आहेत. कारण एकच विचार करायचा, आयफोन प्रो कितीला येतो त्याच्यावरून आपल्याला अंदाज येतो. आणि आज कोणतीही गाडी घ्यायची ठरली तर यांच्यासारखी म्हणजे आमच्यासारखी मुलं काय अशी स्प्लेंडर वगैरे HF डिलक्स वगैरेचा विचार करणार नाही. ते करताना थोडंसं स्पोर्ट बाईकचा करतील, पल्सरचा वगैरे. आणि त्यांच्या किमती किती नाही म्हटलं तर 2.25 लाखच्या आसपास गेलेल्याच आहे. सो 2 ते 5 पकडू सर. सरांचं स्मित हास्य यातून कळून येतंय आणि ते ठीकही बोलताय. असो चला, म्हणजे थोडक्यात एवढी अर्निंग आपली होते बा. सो बढिया, खूप छान पद्धतीने तुम्ही याचं उत्तर दिलं. त्याच्यानंतर आता माझा एक पुढचा प्रश्न आहे, तो म्हणजे असा की थोडंसं आपण टेक्निकली जाऊयात. एक व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी मॅटर करतात? आता सध्या आहे ना, म्हणजे कॉन्टेंट लय महत्वाचं आहे. कॉन्टेंट काय देताय तुम्ही पब्लिकला, त्याचबरोबर तुम्ही काय एक्सप्लोर करताय. आता माझं व्लॉगिंग आहे, मी काय दाखवतोय पब्लिकला, ऑडियन्सला, मग त्याच्यावर पण मॅटर करतं. आता समजा मी इथलं आहे, मला इथलं खूप प्लेस आवडला, मला इथं यायचं आहे, आपल्या ग्रुपला यायचं आहे, मग ते मित्र शेअर करतात ती व्हिडिओ, असं आहे ते. आणि त्याचबरोबर परत आपला व्हिडिओचा टायमिंग, म्हणजे आपली ऑडियन्स कधी म्हणजे ऑनलाईन असती तो पण मॅटर करतो. ते खूप महत्त्वाचं आहे असं. गॉट इट. म्हणजे तोही मॅटर करतो. व्हॉट अबाउट हॅशटॅग बद्दल आपण काय बोलाल? हॅशटॅग वर्क करतं का? किंवा डिस्क्रिप्शनमध्ये काही कॅची टॅगलाईन वगैरे हे काही वर्क करतं का? काय वाटतं तुम्हाला? हॅशटॅग मी सुरुवातीला म्हणजे ॲड करायचो, आणि त्यानंतर जसं आपली ऑडियन्स वाढत जाईल त्यानंतर हॅशटॅगची काही गरज नाही येत असं. ओके, ऑडियन्स वाढल्यानंतर हॅशटॅगची गरज नाही पडत. ओके. व्हिडिओ अपलोड करण्याचा टायमिंग मॅटर करतो का ग्रोथमध्ये सोशल मीडियावरती? करतो. ओके. कारण म्हणजे आता मी तसा माझा दुपारचा टायमिंग आहे, म्हणजे 1:30 वाजल्यापासून तर कधी एखाद दिवशी ठीक आहे काही तांत्रिक अडचणी आल्या आपल्याला समजा, मग संध्याकाळी पडेल किंवा मग असं. पण व्हिडिओ जर एक टाइम ठेवला ना, मग पब्लिकला माहीत राहतं, म्हणजे ऑडियन्सला, की हा व्हिडिओ इतक्या वाजता टाकलो. मग एक व्हिडिओ, आता 10 व्हिडिओ टाकले त्याच्यातले एक व्हिडिओ व्हायरल जाणारच. आणि त्याच्यात जर कॉन्टेंट आणि जर कॅची असेल काहीतरी, म्हणजे काहीतरी त्यांना पब्लिक ऑडियन्सला भेटणार असेल. आता माझं व्लॉगिंग कंटेंट, त्याच्यातून पब्लिकला कॉमेडी म्हणजे मनोरंजन पण होतंय, नवनवीन एक ऐकायला पण भारी वाटते आणि नवीन गोष्टी बघायला मिळतात, मग ते पण खूप मॅटर करतं असं. ओके. आता तुम्हाला पण माहिती आहे की YD बाबा के बोल हे जो पेज आहे, हे पेज विद्यार्थ्यांसाठी आपण गायडन्स म्हणून करतोय. तुम्ही पण बघितलं असेल व्हिडिओ. आमच्या व्हिडिओ फालतूच्या नाहीच आहेत, फक्त आणि फक्त एज्युकेशन आहे. 10वी नंतर काय, 12वी नंतर काय, टॉप कॉलेजेस कोणते, काय कोणते, आम्ही वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये जातो, तिथं जाऊन आम्ही व्हिडिओ वगैरे रेकॉर्ड करतो. सो माझा आता सिम्पल तुम्हाला एक प्रश्न आहे की तुम्ही आमचे हे जे YD बाबाचे जे फॉलोअर्स आहेत, जे स्टुडंट्स आहेत, त्यांना आपण काय गायडन्स कराल? तर सरांचे YD बाबाचे जे फॉलोअर्स आहे ते म्हणजे सरांना एक मार्गदर्शक म्हणून बघतात. म्हणजे सरांचं जे कॉन्टेंट आहे त्याबद्दल सर कॉलेजची माहिती देतात किंवा करिअर गायडन्स. आता मी इथं आलोय, सरांनी मला अनेक अशा गोष्टी सांगितल्या ज्या मला माहीत नव्हत्या. म्हणजे
नवनवीन आपल्या आता सोशल मीडियाची मार्केटिंग फील्ड आहे, त्याच्यात कसं वर्क करायचं, कसं काय करायचं, किंवा मग जे आपले कॉलेजेस आहे, म्हणजे सरांचं एवढं म्हणजे नॉलेज आहे त्या गोष्टीत, त्यामुळे YD बाबाचं पेज विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे, म्हणजे सगळ्याच बाबतीत. ओके, म्हणजे म्हणजे आपण जसं की चर्चा केली की आम्ही काही चर्चा केली, जसं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, डेटा सायन्स असेल, मशीन लर्निंग असेल, मर्चंट नेव्ही असेल, किंवा असे काही नवीन नवीन स्कोप आहेत का ज्याच्यावरती आम्ही ऑलरेडी हजारोंहून अधिक व्हिडिओज आम्ही यूट्यूब आणि इंस्टाग्रामवरती बनवलेला. हा एक खूप मोठा खजाना आहे, आम्ही शॉर्टमध्ये पण बनवतोय. सो आमची एक रिक्वेस्ट आहे की महाराष्ट्रभर तुम्ही हा व्हिडिओ बघाच, पण सर तुमचं स्वतःचं वैयक्तिक काय गायडन्स असेल मुलांना, आमच्या विद्यार्थ्यांना ॲज अ कॉन्टेंट क्रिएटर, आणि एक मोलाचा संदेश तुम्ही काय देऊ शकता, कारण आता आपला शेवटचा प्रश्न असणार आहे. म्हणजे विद्यार्थी आता माझ्याच वयाची मुलं आहे, त्यांना सांगायचं म्हणजे मी एवढं म्हणजे मार्गदर्शक पण नाही, पण मग मी सांगतो की जे तुम्हाला आवड आहे, म्हणजे एखाद्याला गाण्याची आवड आहे, एखाद्याला चित्र काढायची आवड आहे, त्याच्यावरती काम करायचं. शिक्षण घ्यायचं, पण मग शिक्षण पण घ्यायचं आणि आपली आवड कधी सोडायची नाही. मग तुम्ही सोशल मीडिया थ्रू म्हणजे आता आपल्या स्किलची मार्केटिंग करू शकता, म्हणजे ते सोडायचं नाही कोणतीच गोष्ट, असं स्किलवरती जास्त फोकस. बरोबर बरोबर बरोबर. मित्रांनो, माझी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, विशालजी कडलक यांनी खूप गरीब घरातून आणि खूप चांगला असा त्यांचा स्ट्रगलिंग विथ आज सक्सेसफुल झालेला प्रवास आहे. तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, आपल्या सगळ्यांनी सरांचं पेज फॉलो करा, व्हिजिट करा. विशाल कडलक या नावानेच त्यांचं पेज आहे आणि एक स्वतःचा त्यांचा ब्रँड डेव्हलप होतोय. आणि मला त्यांची एक गोष्ट खूप आवडली का ज्या गोष्टी त्यांना पटत नाही, जे कॉलेजेसचं त्यांना समजा काही गोष्टी आवडल्या नाहीत, जे शॉपवाले त्यांना जेन्युइन वाटले नाही, ज्या कंपन्या त्यांना जेन्युइन वाटल्या नाही, त्यांचं त्यांनी ब्रँडिंग केलेलं नाही आहेत, त्यांनी त्यांच्या स्पॉन्सरशिप स्वीकारलेल्या नाही आहेत. हा जो स्वाभिमान आहे, हा जो प्रामाणिकपणा आहे, ही गोष्ट मला त्यांची खूप आवडली. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आज एवढी चांगली फॉलोअर्स असताना, एवढं सगळं अर्निंग असताना लोक खूप हवेत उडतात, पण हा जो व्यक्ती आहे तो खूप जमिनीशी जोडलेला आहे. त्याबद्दल म्हणजे मी फर्स्ट टाइम असा व्यक्ती बघितला. सर मला खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून, खूप खूप धन्यवाद. आणि आणखीन एक जाता एक शेवटचा प्रश्न सर, माझ्या व्हिडिओज बघण्याआधी किंवा माझं तुमच्याशी कम्युनिकेशन होण्याआधी तुम्ही माझ्याबद्दल कधी कुठं काय ऐकलं होतं का? ऐकलं होतं, सरांचं एक न्यूज चॅनल होतं पारेगाव लाईव्ह म्हणून. सर त्याच्यात म्हणजे तुमची अँकरिंग वगैरे, आपली भेट नाही झाली आधी, पण मग मी बघितले व्हिडिओ पण बघितले. तुमचं एक काहीतरी आपलं काहीतरी चॅनल आहे एक, त्याच्यावरती तुम्ही टेकचे म्हणजे वेगवेगळे कोणतं तरी एक चॅनल आहे, ते व्हिडिओ बघितले होते. पण मग आता ते मी आता थोडं 2-3 वर्षापूर्वी मग ते माणसाचा चेहरा लक्षात येत नाही, नंतर बघितलं समज अरे हे त्यांचं चॅनल आहे. ओके, बढिया. येस, माझा एक यशोदीप शेटे प्रॉब्ल्युशन म्हणून एक चॅनल होता, तो युट्यूबद्वारे बॅन झाला. तोच चॅनल. आणि नंतर मग मी YD बाबावरती करिअर स्टार्ट केलेलं. सो खूप खूप धन्यवाद सर, धन्यवाद तुम्ही जो वेळ दिला त्याबद्दल. संगमनेरच्या पब्लिकला आमची रिक्वेस्ट आहे, YD बाबाला पण फॉलो करा आणि विशालजी कडलक यांना सुद्धा फॉलो करा. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. तर सरांनी आम्हाला बोलावल्याबद्दल सरांचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. येस, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणखीन एक गोष्ट, या ठिकाणी आमच्या या पॉडकास्टसाठी साई पालखी निवाऱ्यामधील मॅनेजर स्वप्नीलजी शिंदे सर, त्याचसोबत व्यंकटेश कोळगे सर, त्याचसोबत श्यामजी गोसावी सर, अमोलजी जाधव सर, आमचे जवळचे मित्र श्रावणजी चौधरी सर, त्याचसोबत ओम गोले आणि संपूर्ण साई पालखी निवारा सहकारी वृंदाचा मी खूप खूप ऋणी आहे. त्यांनी आम्हाला ही संधी दिली आणि अशीच ती संधी कायम देत राहतील. आणि तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, एक निसर्गरम्य आणि एक अतिशय सुंदर चांगला अनुभव घ्यायचा असेल आणि शिर्डीमध्ये जर तुम्हाला साईबाबांचं दर्शन घ्यायचं असेल आणि त्याचसोबत जर YD बाबाची काउन्सिलिंग पण करायची असेल तर नक्की तुम्ही व्हिजिट करू शकता साई पालखी निवारा या ठिकाणी. इथे राहण्याची आणि त्याचसोबत जेवणाची आणि अतिशय सुंदर असं अगदी पक्ष्यांपासून तर अगदी युनिक अशा मूर्ती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटू शकतात. आणि एक माइंड ब्लोईंग आणि एक डेस्टिनेशन सेंटर, जर तुमचा स्ट्रेस तुम्हाला रिलीफ करायचा असेल तर तुम्ही नक्कीच साई पालखी निवाराला व्हिजिट करू शकता. तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. धन्यवाद.